कारंजाचे. त्यामुळे आता पोटनिवडणूक लावणे हे 6 महिन्यासाठी म्हणजे आतापर्यंत लोकसभेची पुण्याची पोटनिवडणूक ही खरं म्हणजे 1.5 वर्षापूर्वीच लागली पाहिजे होती, पण ती लागली नाही, ती सोयीस्कररित्या टाळली. आणि आता विधानसभेची निवडणूक पोटनिवडणूक ही लावली आहे, ज्या विधानसभेला आता फक्त 6 महिने, त्यातले 3 महिने आचारसंहितेत जाणार. म्हणजे ते विधानसभेचे सदस्य जर निवडून आले तर त्यांना 2 ते 3 महिन्याचा कालावधी मिळणार. आणि त्यामुळं थोडंसं इम्प्रॅक्टिकल डिसिजन आहे आता विधानसभेच्या पोटनिवडणुका लावणं. विधानसभेच्या निवडणुका येतील त्याबरोबर आता त्या घेणं आवश्यक होतं. ठीक आहे, पण आता 7 टप्प्यात या निवडणुका होत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार हा पक्ष या निवडणुकीला पूर्णपणाने तयारीने पुढे जाणार आहे. आमच्या मित्रपक्षांची चर्चा जवळपास पूर्ण होत आलेली आहे आणि मला खात्री आहे की पुढच्या काही दिवसात आमचे इतर मित्रपक्ष जे आहेत त्यांना बरोबर घेऊन अंतिम निर्णय जाहीर होतील. आमच्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे एकदा सीटचं शेअरिंग पूर्ण झालं की जागा जाहीर केल्या जातील. दुसऱ्या बाजूबद्दल मला बोलायचं नाही, पण त्यांचे जे 2 मित्रपक्ष आहेत त्यांना काही देण्याच्या आधीच भारतीय जनता पक्षाने आपल्या जागा जाहीर केलेल्या आहेत. त्यामुळे शेवटी आघाडी असेल तर आधी जागा वाटप झालं पाहिजे आणि त्यानंतर त्या जागेवर कोण उभा राहणार याचे निर्णय घेतले पाहिजेत. आम्ही आघाडीचा धर्म पाळणारे आम्ही तिन्ही पक्ष आहोत आणि त्यामुळं आमच्या आघाडीत पूर्ण सामंजस्य आहे आणि सर्वांचे वाटप झाल्यानंतर जागा वाटप जवळपास जे होत आले, आता काही फारसे मतभेद शिल्लक नाहीत, तर मला वाटतं की त्यानंतर सर्व निर्णय लगेच जाहीर होतील. दीपक केदार यांनी आता जी भूमिका मांडली ती भारतातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचं रक्षण केलं पाहिजे ही त्यांची जी भावना आहे ती सर्व भारतीयांची भावना आहे, महाराष्ट्रातल्या सगळ्यांची आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर साहेब हे महाविकास आघाडीच्या बरोबर झालेल्या चर्चेतनं योग्य तो तोडगा काढण्याच्यासाठी पुढे येतील आणि त्यांना बरोबर घेऊन महाविकास आघाडी व्हावी असा आमचा आजही प्रयत्न आहे. त्यांनी, माझी माहिती आहे की त्यांनी भेट घेतलेली आहे. काय चर्चा झाली हे मला नक्की तपशील माहीत नाही, पण ते महाविकास आघाडी मध्ये येऊ इच्छितात असं साधारणपणाने त्यांनी इच्छा व्यक्त केलेली असावी असा माझा कयास आहे. मला नक्की माहीत नाही. आज सकाळी त्या मला भेटल्या, त्यांनी माझ्याशी चर्चा केली. ते आणि त्यांच्याबरोबर त्यांचे स्वर्गीय मेटे साहेबांचे काही सहकारी होते. आम्ही चर्चा केली. त्या बीड लोकसभा मतदारसंघात काय करणं आवश्यक आहे, तिथला उमेदवार आमचा कसा निवडून येईल याविषयी थोडीशी सल्लामसलतही आम्ही त्यांच्याशी केली. अजून आमचा अंतिम निर्णय झालेला नाही, तो योग्य वेळी जाहीर होईल.
निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीने तयार केली. दुसरीकडे जे स्टँडिंग खासदार आहेत म्हणजे ते म्हणतात की पवार सुडाचं राजकारण करतात नायबरोबर. गेल्या पाठचा जे काही राजकारण झालेलं आहे त्याचा वचपा काढण्याकरता ही संपूर्ण पवारांची खेळी असं त्यांचं नाही. हे मंडलिक खासदार जे आहेत त्यांच्याबद्दल सूड काढायची काही गरज नाही. तिथली त्यांची लोकप्रियता कोल्हापूर जिल्ह्यातली जी आहे ती आता सगळ्यांच्या समोर येईल. त्यामुळे मी जास्त त्याच्यावर बोलणं आवश्यक आहे असं मला वाटत नाही. आणि सूड काय, आमचा महाविकास आघाडीचे उमेदवार आम्ही ठरवतोय, त्यात सूड काय? पवारसाहेबांनी काय असं सूड केलेलं आहे? उमेदवारी आमच्या पक्षाचे आम्ही ठरवायचे नाहीत म्हटल्यावर हे भारी लोकशाही झाली. सगळ्या महाराष्ट्राचं लवकर चित्र स्पष्ट होईल. इंडिव्हिज्युअल कॉन्स्टिट्युएन्सी वाईज चर्चा करणं योग्य नाही. कोल्हापूरचा प्रश्न विचारला, त्याच्या पुढचे प्रश्न आता विचारू नये अशी आमची विनंती आहे. बरोबर आहे ना. आपण अजून यापूर्वी आणखीन एका चॅनेलने एबीपीसी वोटरने आपला कल दिलेले आहेत. आणखीन 1-2 जणांनी केलेले आहेत. ते असे वेगवेगळे चॅनेल आपले कुणाला कुठल्या सर्व्हेबद्दल? TV9चा सर्व्हे जो आपण केलेला आहे तसे अन्य सर्व्हेही पुढे आहेत. आकडे वेगवेगळे प्रत्येक सर्व्हेत आहेत. आणि आतापर्यंत असा अनुभव आहे की जे प्रेडिक्शन होतं त्याच्यापेक्षा वेगळी जनता निर्णय देते. महाविकास आघाडीतल्या ज्या जागा आहेत त्याचा फॉर्म्युला सकट 1-2 दिवसात आपल्याला सगळेच आकडे आम्ही सांगू. आणि त्यात चांगले सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न घटक पक्ष, आमचे मित्रपक्ष आहेत, आणखी काही मित्रपक्ष आमच्याशी बोलत आहेत, त्यांनाही येण्याची इच्छा आहे. त्यामुळे आम्ही थोडंसं हे लांबवलेलं आहे डिसिजन. मी आपल्याला विनंती केली ना की इंडिव्हिज्युअल कॉन्स्टिट्युएन्सी वाईज यांचं माझं यापूर्वी 1-2दा बोलणं झालेलं आहे. हेच स्पेसिफिक उत्तर आहे. आता याच्यावर काय बोलणार? तलवारी काढलेल्या दाखवण्याची हौस सगळ्यांना असते, पण त्या योग्य वेळी काढायच्या असतात. हां, नाही, माझ्याशी काही चर्चा झाली नाही आणि संपर्कही साधलेला नाही. मुझे लगता है कि 7 फेजेस में भारत में इलेक्शन रखा गया है. मुझे लगता है ये 7 फेजेस की कोई आवश्यकता नहीं थी. 3 या 4 फेज में ये पूरा भारत का इलेक्शन होना चाहिए था. अब महाराष्ट्र की बात है, महाराष्ट्र में 5 फेजेस में इलेक्शन रखा है, ये भी जरूरत नहीं थी.
48 सीट्स के लिए 5 फेजेस करना, ये मुझे नहीं लगता कि आवश्यक था। लेकिन किसके सुविधा के लिए, किसके कन्वीनियंस के लिए इतने फेजेस रखे हैं, ये भी एक जानकारी सबको मिलने की आवश्यकता है। क्योंकि 7 फेजेस मुझे लगता है, मुझे याद नहीं है, लेकिन पिछले दफा 3-4 फेजेस में इलेक्शन हुआ था। अभी पूरे देश में 7 फेजेस में इलेक्शन, महाराष्ट्र में 5 फेज में इलेक्शन, ये शायद किसी की सुविधा, प्रचार करने की सुविधा के लिए ये व्यवस्था की गई होगी। लेकिन चुनाव आयोग देता है वो एक जगह से दूसरी जगह पे पूरा सिक्योरिटी फोर्सेस का जाना या मशीनरी का जाना, उसमें वक्त ज्यादा जरूरी है ताकि हम इलेक्शन प्रोसेस को ठीक ढंग से चलाएं। क्या होगा ये तर्क आपको सुनना? नहीं, मुझे लगता है कि ये तर्क, मुझे ऐसा नहीं लगता कि एक राज्य के लोग दूसरे राज्य में जाते हैं, वहीं राज्य की मशीनरी वहां काम करती है, कोई दूसरे राज्य, ऐसे नहीं होता। इतनी ठीक है, जहां सेंसिटिव बूथ्स है वहां थोड़ी सी एडिशनल सिक्योरिटी देनी पड़ती है, ये मैं मानता हूं। लेकिन इसके लिए पूरा एक स्टेट के मशीनरी दूसरे स्टेट में जाने की कोई आवश्यकता नहीं है। तो ये 4 फेज में भी हो सकता था। लेकिन अभी जो चुनाव आयुक्त है, उनके साथ 2 सहायक उनके हैं, उनको कोई तर्जुबा नहीं है चुनाव इलेक्शंस कैसे करने के, वो तो नए हैं। तो मुख्य चुनाव आयुक्त जो है, उन्होंने जो निर्णय किया है उसके ऊपर कितनी चर्चा हुई है इन दोनों के साथ, पूरे देश की मशीनरी का अभ्यास, ये दोनों जो चुनाव आयुक्त जो 2 नियुक्त किए गए हैं, उनको कितनी जानकारी इस प्रोसीजर की, मशीनरी की है, मुझे मालूम नहीं। बार-बार चुनाव आयोग ये कह रहे हैं कि हमने 2 साल से ज्यादा का वक्त दिया है सारी प्रिपरेशन करने की, बहुत थरो प्रिपरेशन किया है, फ्री एंड फेयर इलेक्शन करवा रहे हैं। और खासकर एक इम्पोर्टेंट बात होता है, जो स्टार प्रचारक है उनके पास कुछ पार्टी ने दूसरी कॉलोनी की है जो डेकोरम बनाया है, खासकर बात है वो जाए आपने चुनाव समझा नहीं। स्टार प्रचारक होंगे हर एक पार्टी के, उनके पास इलेक्शन कमीशन ने जो गाइडलाइंस बनाई है, गाइडलाइन की कॉपी जाए ताकि वो इलेक्शन प्रचार के दौरान गाइडलाइन मेंटेन करें। वो स्पेसिफिकली कहते हैं क्या ऐसी किसी गाइडलाइन की बहुत जरूरत है, उसको मेंटेन करने की जरूरत, खासकर पॉलिटिकल डेकोरम को मेंटेन करने के लिए आपसे सारी चीजें। ऐसा है कि आज तक ऐसी गाइडलाइन क्या बोलना चाहिए और क्या नहीं, इसकी गाइडलाइन कभी किसी को दी नहीं गई थी। ये डेमोक्रेसी है, लोग बोलते हैं, कोई ऑब्जेक्शनेबल स्टेटमेंट किसी का है तो उसके बारे में कोई तकरार आई तो उसके बारे में चुनाव आयोग नियुक्त कर सकती है। लेकिन अभी गाइडलाइन दी है तो गाइडलाइन क्या है देखना पड़ेगा। लेकिन आप प्रचार ऐसे ही करोगे, ऐसी अगर गाइडलाइन है तो मुझे लगता है ये जो पूरे देश में जो स्टार प्रचारक है उन सभी को वो गाइडलाइन को फॉलो करना पड़ेगा। सबसे बड़े नेता गाइडलाइन फॉलो नहीं कर रहे और नीचे के लोगों को गाइडलाइन फॉलो करना पड़े तो डेमोक्रेसी कहाँ है? इसके अलावा जबकि चुनाव की पूरा प्रोसेस जारी होता है, महाविकास आघाड़ी की बातचीत सही ट्रैक पर है। प्रकाश अम्बेडकर भी कहते हैं कि आप लोग का अनबन है, आप हमारे में ऐसी सीट देते हैं सीट कभी जीतते ही नहीं है। हमारी पूरी अनबन, कल शाम को हम बैठे थे, पूरी अनबन दुरुस्त हो गई है, 1-2-4 जगह पे थी। अब हम इंतजार कर रहे हैं प्रकाश अम्बेडकर जी हमारे साथ आए, हम मिलजुल के ये इलेक्शन करें। हम अपेक्षा करते हैं कि वो जल्द से जल्द हमारे साथ आए। जिस वक्त उन्होंने आपको पत्र लिखा है, तब से लेकर अब तक जिन सीटों की बात कर रहे हैं लगातार, क्या उन सीट पे आपकी बातचीत हो चुकी है, आप एक वक्त आ गए हैं, कॉमन कंसेंसस बन चुका है? हमने उनकी जो मांग थी या हमने उनको जो प्रस्ताव दिया था उसमें चर्चा करके दिया था। उसके बाद उन्होंने एक खत भी भेजा है। मुझे लगता है कि बैठ के सारे प्रश्नों का उत्तर मिल सकता है। चर्चा के दरमियान बहुत कुछ हो सकता है और हमें अपेक्षा है कि प्रकाश अम्बेडकर जी महाविकास आघाड़ी में शामिल होंगे। हमारी तीनों पार्टियां जो महाविकास आघाड़ी में हैं
और साथ में हमारे साथ समाजवादी पक्ष है, साथ में अन्य कोई पार्टी शेतकरी कामगार पार्टी है। हम सब चाहते हैं कि वंचित बहुजन आघाड़ी प्रकाश आंबेडकर जी हमारे साथ आए। किसको? पंकजा मुंडे ने कहा था कि 5 साल का वनवास उनको राजनीतिक देखना पड़ा, लेकिन अब फिर से बीजेपी ने उनको राष्ट्रीय रूप से उतारा हो। ज्योति बेटे को आप क्या उतारने की कोशिश करेंगे वहां पर? ऐसा कुछ करेंगे आपकी जरूरत है? नहीं, हमारे जो पार्लियामेंट्री बोर्ड है राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का, वो जल्द से जल्द बैठेगा भी, और हमारे पास जो भी सुझाव आए हैं, अलग अलग जो लोगों ने प्रस्ताव रखे उसको सामने रख के हम निर्णय लेंगे। तो उनको जिनका आपने नाम लिया श्रीमती मेटे, वो भी मुझे आज मिलके गई, लेकिन उन्होंने हमें अर्ज नहीं दिया, यानी एप्लीकेशन नहीं किया पार्टी के बाद, सिर्फ चर्चा की है। मैं इसके ऊपर अभी नहीं कह सकता हूं, लेकिन हमने हमारा प्रस्ताव उनको दिया था, उसके बाद उन्होंने हमें खत लिखा है। हमारी पार्टी, तीनों पार्टियों ने कल बैठ के इसके ऊपर विचार विमर्श किया है, और हम उम्मीद रखते हैं कि वो हमारे साथ आए। मैंने कहा एमवीए के सीट शेयरिंग की पूरी चर्चा पूरी हुई है, और हम राह देख रहे हैं। हमारे जो मित्र पक्ष है, बहुजन वंचित पक्ष है और 2-3 पक्ष है, उनके साथ हमारी बातचीत होने की आवश्यकता है। वो पूरी होने के बाद हम ऐलान कर सकते हैं। नहीं, हमारा एक ही प्लान है, वंचित बहुजन आघाड़ी के साथ। बी प्लान हम नहीं करते, हम ए प्लान वाले लोग हैं। मुझे लगता है कि ऐसी कोई बात नहीं है। हम उनसे और चर्चा करेंगे। अगर कुछ गलतफहमी ऐसे उनके मन में है तो उसको भी दूर करने का प्रयास हम करेंगे। हाँ, उनके खत पढ़ने के बाद में हमारी जो अंतिम निर्णय बैठक होगी, तो ये सारे खत में लिखे हुए मुद्दे जो है वो हम दुरुस्त कर सकेंगे। नहीं, अभी हिंदी चालू है तो पहले हिंदी पूरा करो, बाद में इनके ऊपर कितना अन्याय करने का। हिंदी को महाराष्ट्र से क्या है, जब बहुत अलग अलग एजेंसी, जैसे आप आज TV9 के वोटर जो है सर्वे है, अलग अलग एजेंसी सर्वे करते हैं। सर्वे एक बाजू रहता है और निर्णय दूसरा होता है, तो तभी लोगों के मन में शंका निर्माण होती है। आपके सबके मन में जो सर्वे करते हैं उनको भी समझता नहीं कि ऐसा कैसे हुआ। जैसे कि हमारे महाराष्ट्र के 2 विधायक मुझे मिले थे, मध्य प्रदेश में जाके आए, वो बोले हम वहां निरीक्षक थे, हमारे प्रत्याशी तो चुन के आने वाले नहीं थे, लेकिन उनका जब फोन आया कि हम चुन के आए तब हमें भी ताजुब लगा। ऐसे कोई अनुभव हमें आए हैं और इसीलिए लोग शंका जताते हैं। प्लॅन एच आहे, मी मगाशी सांगितलं। आम्ही प्लॅन ए एकच प्लॅन केलेला आहे, प्रकाश आंबेडकरांना बरोबर घ्यायचं। प्रकाश आंबेडकरांनी आम्ही पाठवलेला प्रस्ताव त्यांना मंजूर नाही, काही जागा मागं पुढे आहेत, चर्चेत बसून हा निर्णय करू शकतो, काय त्यात हे नाहीये। आणि एकमेकाला पत्र पाठवण्यापेक्षा एकत्रित बसून त्याचे निर्णय करणं हे उचित आहे। आणि त्यांचं जे म्हणणं आहे की शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस याच्यात वेगळ्या जागांसाठी मतभेद आहेत, ते आता कुठलेही मतभेद राहिलेले नाहीत।
आता आम्ही अपेक्षा करतोय की प्रकाश आंबेडकर साहेबांच्या बरोबर आम्ही बसू आणि त्यांचं म्हणणं ऐकून आम्ही त्यासाठीच वाट बघतोय. ते एकदा बसून निर्णय झाला की मग आम्ही आमचे निर्णय जाहीर करू. आता उद्या राहुल गांधींची रॅली आहे, त्यामुळे सर्वजण त्यात व्यस्त आहेत. ते झाल्यानंतर 2 दिवसात 3 दिवसात होईल, कारण आता 7 टप्प्यात निवडणूक होणार आहे. असं आहे की पुन्हा दीपक केदार यांनी जो मगाशी विषय मांडला तो महत्वाचा आहे. आणि देशाची संविधान टिकवण्यासाठी बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला कोणी धक्का पोहोचू नये यासाठी आम्ही सगळे मागेपुढे होण्याची तयारी दाखवतोय. प्रकाश आंबेडकरांनी आमच्यावर येऊन चर्चा करावी, यावं, ते बोलवावं, आम्ही त्यांना एकत्रित बसावं आणि अंतिम निर्णय करावा, अशीच आमची भूमिका आहे. प्रकाश शेंडगे हे देखील आम्हाला अपरिचित नाही आहेत. प्रकाश शेंडगे पण आम्हाला परिचित आहेत. महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाने जी आश्वासनं दिली ती पूर्ण न करणे आणि त्याचा फटका बसणारे जे घटक आहेत महाराष्ट्रात, या सगळ्यांनी एकत्रित आलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे. आमचा विश्वास आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान वाचवण्यासाठी एकच प्लॅन असू शकतो, तो म्हणजे सर्वांनी एकत्रित येणं आणि लढाई करणं. त्यामुळे प्लॅन ए आणि ए, दुसरा प्लॅन नाही. आणि त्यांचाही तोच प्लॅन असला पाहिजे असं आमची आग्रही त्यांना विनंती आहे. त्यांनी आणि आम्ही एकत्रित येऊन महाराष्ट्रात प्लॅन एच ठेवला पाहिजे. हो, रावेरच्या संदर्भात एकनाथ खडसे यांची प्रकृती फारशी त्यांना दगदग करून देणारी परवानगी डॉक्टरांनी दिलेली नसल्यामुळं ते त्या ठिकाणाहून निवडणूक लढणार नाहीयेत. आणि त्यामुळे आम्ही नव्या उमेदवाराच्या शोधात आहोत. काही शॉर्टलिस्ट केलेले आहेत. आम्ही त्यावर योग्य तो निर्णय लवकर करू. कोण आहे? मला नाही भेटले. कोण आहेत ते? पत्रकारांनी आपल्या मित्रांची नावं पुढे करू नये. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.